प्रेक्षक हो नमस्कार। अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्व चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक, कवी, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा आपला विशेष कार्यक्रम आधारित आहे। आजच्या कबीरवाणीतलं पद काय आहे ते पाहूयात। हंसा कथा पुरातन सांग, देश कोणता असे तुझा अन घाट कोणता सांग, कुठे तुझा विश्राम असे अन कुठे लावली आस, समय प्रभाती जाग हंस तू घेई अमुची साथ, शोक संशया जिथे न थारा कळी काळाचा त्रास, अनंग वनी या उमलती सोहम येई सुहास, भ्रमर मनाचा इथे गुंतला मग कुण्या सुखाची आस। मानवी चैतन्याला कबीर हंस असं संबोधतात, तर या हंसाची कथा काय आहे सर? हंस ही मानस सरोवराचे खूप सुंदर असे पक्षी आहेत आणि त्यांचं सौंदर्य एक आगळं वेगळं आहे। तर त्यामुळे मानवी आत्म्याला किंवा मानवी चैतन्याला हंसाची उपमा देतात, हंसाचं प्रतीक वापरतात। एखादा मनुष्य गेला की त्यातला हंस उडाला असं म्हणतात। तेव्हा कबीरही अशा पद्धतीने ज्या भारतीय संकल्पना आहेत त्याचा वापर आपल्या काव्यामध्ये करतात, समजून देण्याकरता की हंसा कथा पुरातन सांग की माणसाचं आयुष्य किती लाखो वर्षांनी मनुष्य या पृथ्वीवरती आलेला आहे, त्याचा जन्म झालेला आहे आणि अनंत लोक अजूनही काळ पुढे आहे, काळ संपलेला नाही, कालचक्र अव्याहत चालू आहे। अशा वेळी तू सांग की कुठून आलास आणि तुला जायचं कुठे आहे, मग कुठे जायचं आहे हा माणसाला प्रश्न पडतो। तेव्हा अशी जागा हवी की जिथे शोक आणि संशय नसेल, दुःख आणि संशय नसेल। कबीरांचे जे गुरुबंधू होते संत रविदास हे सुद्धा एक अशी कल्पना वापरतात की कहाँ जाना है, तर ते म्हणतात बेगमपुरा। बेगमपुरा म्हणजे जिथे दुःख नाही, ज्या गावामध्ये दुःख नाही अशा ठिकाणी जायचं आहे। तर शोक संशय, जिथे शोक संशय नाही। माणसाची प्रवृत्ती अशी आहे की आपण जीवनामध्ये वेगवेगळे संघर्ष येतात, आपण त्याच्याशी संघर्ष करतो, त्याच्याशी मुकाबला करतो, कधी हरतो, कधी जिंकतो, कधी त्रास होतो, दुःख होतो, या सगळ्या गोष्टी होतात। पण त्याची इच्छा जी असते मानवीय मनाची ती अशी असते की असं एक ठिकाण किमान आपल्या अंतःकरणात असावं की जिथे शोक आणि संशय नसावा कुठल्याही प्रकारचा। कारण संशय असला की संशयात्मा विनश्यती म्हणतात की त्याला संशय आला की मग तो वाटेल त्या गोष्टी करतो। तेव्हा संदेहाच्या पलीकडे कसं आहे की आधी संदेह करा, पण संदेहातून जेव्हा तुम्हाला प्रकट होईल की ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुमचे सगळे संशय समाप्त होत असतात। त्यामुळे ते म्हणतात की जिथे शोक नाही अशा ठिकाणी तुला जायचं आहे आणि तुझी आस काय आहे की मला अशा जागीने की जिथे या सगळ्या भौतिक गोष्टी, ज्याचा सगळा त्रास, या सगळ्या गोष्टी नसून तर सर्व शांतता, एक नीरवता ज्या ठिकाणी आपल्याला मिळेल, ज्या ठिकाणी प्रत्येक मनाचा एक प्रसन्न कोपरा राहील, आणि अशी जागा तू हंस निवडतोस। आणि म्हणून जो त्यागी पुरुष, जो खूप महापुरुष असतो, तेव्हा त्याच्याविषयी लोक सांगतात की अरे याचा आत्मा उडून गेलेला आहे, आता तो स्वर्गामध्ये आहे, म्हणजे आता तो दुःखसागरातून बाहेर पडलेला आहे। तर ह्या ज्या सगळ्या कल्पना याच्यातून ते समजून सांगतात की हंसा कथा पुरातन सांग। हे माणसाच्या जन्माची कथा फार पुरातन आहे, पण या पुरातन कथेचा शेवट कसा होईल, तो शेवट आपल्याला असा पाहिजे की ज्याच्यातून दुःख निवारण होईल आणि मनुष्य हा सम्यक सुखाकडे कसा जाईल। हा विचार हजारो वर्ष चालू आहे आणि माणूस सुखाचा शोध घेत आहे। आणि म्हणून साहित्याचं देखील जे मर्म आहे, जे मूल्य आहे की सत्याचा शोध आणि सुखाचा बोध हे होणं फार महत्त्वाचं आहे। यासाठी आपलं सगळं जीवन आणि साहित्य होत असतं। हीच गोष्ट लक्षात ठेवून कबीर आपल्या मनाला राजहंसाची
उपमा देत त्याच्यातून ते पुढे जाऊ इच्छितात. सर, खरंच खूप सुंदर शब्दात तुम्ही सांगितलं. सत्याचा शोध आणि सुखाचा बोध कसा घ्यायचा हे आजच्या कबीरवाणीतून आपण शिकलो. भेटूयात पुढच्या भागात, पण बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार. नमस्कार. कबीर असं म्हणतात, अति का भला न बोलना, अति की भली न चूप, अति का भला न बरसना, अति की भली धूप. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिचार करू नये, कारण अति आपण जर वागलो तर त्यामुळे सगळ्यांचं नुकसान आहे.